लक्ष द्या इकडे. आता बघा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडीअडचणी येतात. आपल्याला कोणतरी त्रास देतं, बरोबर आहे की नाही? आपल्याला भयानक त्रास होतो आणि आपण त्याचा जास्त विचार करतो आणि आपण त्याचा विचार करून आपण काय करतो, स्वतःला पण त्रास करून घेतो. आणि आपण एखाद्या अडचणीला सामोरं जात असताना आपण जर एखाद्याने त्रास दिला तर आपण त्याला प्रतिउत्तर देण्याच्या नादामध्ये आपला पण त्रास होतो आणि त्याचा पण होतो. परंतु आपण जर निसर्गाचा विचार केला तर ह्या बघा, इथं आपल्या सगळ्या ह्या पाचोळा काय केला होता, आपण जाळला होता, बरोबर आहे? ज्यावेळेस हा जाळला त्यावेळेस या झाडाला, इथं एक आंब्याचं झाड आहे, याला झळ लागली होती. झळ लागणे म्हणजे उष्णता लागणे. काय लागणे? उष्णता. या झाडाला उष्णता लागली. त्यावेळेस या झाडाने त्या आगीला म्हटलं नाही की मला का लागलीस तू, मी तुला आता बेत बघतो, काहीच नाही. त्यावेळेस हे झाड आपलं निमूटपणे सहन करत राहिलं. आणि एक दिवस असं झालं, याचे सगळे पानं बघा, याचे सगळे पानं काय गेले, त्या आगीमुळं करपले गेले आणि वाळून गेले. असं वाटलं होतं हे झाड परत येणार नाही. याच्याकडे ज्यावेळेस मी एकदा दोनदा बघितलं तर वाटलं होतं हे झाड परत येऊ शकत नाही. ज्याप्रमाणे हे झाडाला पण बघा, याचे पण पानं करपले होते, बरोबर आहे? आता दुसरी गंमत बघा, मग या झाडाने कोणाला तक्रार केली नाही, काहीच नाही. हे झाड स्वतः सहन करत बघितलं. आणि आपल्यामध्ये जी क्षमता आहे, आपल्यामध्ये जग जिंकण्याची क्षमता असते, जग जिंकण्याची, तशी या झाडामध्ये सुद्धा स्वतःला परत प्रफुल्लित करण्याची क्षमता होती. हे बघा इकडे, जरी हे झाड पूर्णपणे जळून गेलं होतं तरी पण याला नवीन कोंब फुटलेला आहे. बघा, 2 कोंब आहेत, हे बघून घ्या. ह्याप्रमाणे त्या झाडाने पुनश्च एकदा आपलं जीवन सुरू केलंय. म्हणजे याच्यामध्ये याचा संयम खूप कामं आला, बरोबर आहे? जर याने ह्या झाडाची तक्रार करत बसला असता तर याने स्वतःकडे लक्ष दिलं असतं का? नाही. इथून वर जर बघितलं आपण, माझ्या या बोटापासून वर पूर्ण ही काडी वाळून गेलेली आहे या झाडाची. परंतु इथून खाली बघितलं, याचं खोड पूर्ण हिरवं झालंय परत. आणि याने हे बघा, इथं किती छानपैकी याला पूर्ण काय आली, नवीन पालवी फुटली, बरोबर आहे की नाही? आणि हे झाड पुन्हा आपल्यामध्ये येऊ शकतंय. म्हणजे याचं स्वतःचं जे ध्येय हे गाठवल्याशिवाय राहणार नाही. इतरत्र लोकांकडे लक्ष दिलंय का? नाही. म्हणजे आपल्या आयुष्यात पण आपल्याला असंच करायचंय. हे झाड बघितलं सगळ्यांनी, याचं पण काय शिकायला भेटलं आपल्याला आज? कोणी काही करू, आपण आपलं शांत संयमी राहावं, आहे की नाही? आणि संयम राहून आपण या झाडाप्रमाणे पुन्हा आपलं आयुष्य फुलवून दाखवायचं. आलं लक्षामध्ये? सगळ्यांना लक्षात आलं या झाडाचं? आपण याला वाळा म्हणून सोडला, परंतु त्याची पालवी फुटली आणि त्याने स्वतःचं आयुष्य शून्यातून पुन्हा तयार केलंय. याला म्हणायचं निसर्गाची किमया. ठीक आहे? की विपरीत परिस्थितीमध्ये हा, तेच. त्याला जे पोषक वातावरण पाहिजे होतं, त्याच्या विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं. बरोबर. आणि त्या परिस्थितीला कुठलाही तक्रार न करता त्यानं पुन्हा आपलं नवीन जीवन सुरुवात केलं. तसं तुम्ही सुद्धा आपलं जे तुम्ही विद्यार्थी आहात, विद्यार्थी जीवन हे त्या झाडासारखंच. तुम्हाला किती त्रास झाला, किती अडचणी आल्यात, तर त्या अडचणीवरती मात करून त्या झाडासारखं सुद्धा तुम्ही अभ्यासामध्ये प्रगती करावी ही आम्ही अपेक्षा बाळगतो. हे बघा, हे पण झाड तसं जळालं होतं, हे पण पूर्णपणे हिरवं झालंय, हे पण झालंय, आपण बघितलं. आणि याचे बघा, याला सुद्धा नवीन पालवी फुटलेली आहे. हे पानं दिसू राहिले, ही नवीन पानं आहेत. काही दिवसात ही हिरवेगार होती. आलं लक्षामध्ये? आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला अनुकूल परिस्थिती किती तयार करता आली पाहिजे. आपल्या विरोधी ज्यावेळेस सगळं वातावरण असतंय, पूर्ण निसर्ग या झाडांच्या विरोधात होता, परंतु यांनी स्वतःला संयम ठेवला, खंबीरपणे राहिले, आग सहन केली, चटके लागत गेले. त्याच्यानंतर काही दिवसांनी आग बघा विझून गेल्यानंतर आगीचं प्रमाण कमी झालं आणि जसं झाडातलं कोंबाने बाहेर यायला सुरुवात केली. याप्रमाणे आपण आपलं आयुष्य करू शकतो. ही खूप मोठी सीख तुम्हाला आज बघायला भेटलेली आहे. ठीक आहे?